हे काय करतात, जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा घोषणा करतात. शेतकऱ्याची घोषणा केली होती, आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू. केली होती का नव्हती? झाली का कर्जमाफी? 31,000 कोटी शेतकऱ्याचे थकलेत. ते कोणाकोणाचे थकलेत? सर्व समाजाचे थकलेत का नाही थकले? हिंदू मुस्लिमांचे थकलेत का नाही थकले? म्हणजे शेतकऱ्याचे थकलेत. 31,000 कोटी आमच्या शेतकऱ्याचे थकलेत. आम्हाला बँका उभ्या करत नाही, आमच्याकडे पैसा नाही, आम्हाला व्याजावर पैसा घ्यावा लागतो, तिथं सुद्धा आम्हाला पैसा मिळत नाही, तर आम्ही शेती कशी करणार? मग तुम्ही शब्द दिला होता, आता तुम्ही म्हणताय की बघू, आम्ही थोडा वेळ बघतो, थांबतो, करतो. म्हणजे कधीपर्यंत? 29 पर्यंत हे कर्जमाफी करणार नाही. पण 29 पर्यंत दिवसाला 8 शेतकरी जर आत्महत्या करत असतील तर 12,000 शेतकऱ्यांनी तोपर्यंत आत्महत्या केली असेल तर त्याला कोण जबाबदार असेल? तर देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचं सरकार जबाबदार असेल. या ठिकाणी आम्ही सर्वजण सांगतो. आमच्या लाडक्या बहिणींचे 1,500 वरून 2,100 रुपये तुम्ही करणार होता, ते तुम्ही तिथं करणार नाही. आम्हाला नोकऱ्या देणार होता, त्या तुम्ही तिथं केल्या नाही.